माझं नाव मोरेश्वर गोवर्धन चौधरी, राहणार फेसपूर, तालुका ऐवल, जिल्हा जळगाव. मी प्रथमतः फेसपूरमध्ये शकुंतला जीवराम महाजन माध्यमिक विद्यालय येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत होतो. परंतु त्यानंतर काही वर्षांनी ऑक्टोबर 2014 मध्ये मी इथून सरप्लस होऊन भारत विद्यालय न्हावी येथे मी उपशिक्षक म्हणून रुजू झालो, अतिरिक्त शिक्षक म्हणून रुजू झालो. सर, मला आपल्याकडनं ऐकून घ्यायचं आहे की आपल्या शाळेचा पहिला दिवस कसा होता व आपण ज्या दिवशी रिटायर झाला तो दिवस कसा होता, त्या दिवसांबद्दलच्या थोड्या आठवणी सांगा ना. शाळेचा पहिला दिवस म्हणजे हा खूप मनामध्ये आनंदाचा, म्हणजे शाळेमध्ये गेल्यानंतर कशा प्रकारे शिकवायचं आहे, कशा प्रकारे आपण शिकवणार आहोत, विद्यार्थी कशा प्रकारे असतील, विद्यार्थी ज्याप्रमाणे असतील त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना टीचिंगचं काम म्हणजे शिकवायचं काम करावं लागणार, हा मनामध्ये उत्सुकता, हा मोठा आनंद. आणि जर शिक्षकाने जर विद्यार्थ्यांमध्ये जर जाऊन स्वतः विद्यार्थी होऊन जर विद्यार्थ्यांना जर शिकवलं तर खरोखरच विद्यार्थी हे ज्ञान घेत असतात आणि मनापासून शिकत असतात. त्या विद्यार्थ्यांमध्ये एकंदरीत गोडी निर्माण होते शिक्षणाची. सर, तुम्ही ज्या वेळेला शिकवायला सुरुवात केली त्यावेळेचा विद्यार्थी आणि आपण ज्या वेळेला आपण निवृत्त झाला त्यावेळेचा विद्यार्थी याच्यातली काही तफावत सांगाल का? हां, ज्या वेळेला सुरुवातीला विद्यार्थ्यांचं सांगायचं झालं तर आधी ज्या ठिकाणी होतो मी त्या ठिकाणी विद्यार्थी जरा थोडे म्हणजे इतर आणि वारंवार त्यांना समजावून सांगायचं लागत असायचं. पण त्यानंतर मी भारत विद्यालय न्हावी येथे गेल्यानंतर ही शाळा तर तालुक्यामध्ये नावलौकिकास आलेली अशी शाळा होती आणि साहजिकच आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथले विद्यार्थी हे सर्व वर्गातील म्हणजे सर्व कॅटेगरीतील विद्यार्थी त्या ठिकाणी, समजा आपण ज्याप्रमाणे म्हणतो क्रीम लेअर टू शेवटचा जो लेअर असतो अशाप्रमाणे त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी एकत्रित होते. परंतु मग विद्यार्थी कसे सर्व कॅटेगरीचे असल्यामुळे त्या ठिकाणी समजून घेण्याची त्यांच्याकडे लवकर त्यांच्यामध्ये प्रवृत्ती होती, जेणेकरून त्यांना लवकर समजेल आणि जेणेकरून मग शिक्षकालाही हुरूप आणि आनंद निर्माण व्हायचा. तो शिक्षकांना उत्सुकता पुढच्याची अध्यापनाची लागायची, पुढच्या विषयाची त्यांना शिकवायची गोडी निर्माण व्हायची शिक्षकांना आणि विद्यार्थी त्याप्रमाणे प्रतिसाद देत असायचे. मॅडम, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असेल, कधी असं वाटलं का की बस आता शाळा सोडायची, नोकरी सोडायची, असा काही प्रसंग आला का सरांचा? नाही सर, माझ्या आयुष्यात अशी मनामध्ये अशी कल्पनाच आली नाही की आता हे नको असं आलं नाही. उलट शेवटून असं वाटतं की आता सेवानिवृत्त झाल्यानंतर काहीतरी करायला पाहिजे, कारण एका ठिकाणी बसून काही जमणार नाही. काहीतरी एक हालचाल म्हणून, काहीतरी थोडंसं एक उपजीविकेचं साधन म्हणून काहीतरी करायलाच पाहिजे, म्हणजे कुठंतरी अध्यापनाचं अजून कार्य करायला पाहिजे असं वाटतं. त्यांच्याकडनं अशा भावना दिसल्या त्यांच्या मनामध्ये की सर, तुम्ही खूप चांगल्या रीतीने आमच्याशी वागलात, आम्हाला चांगल्या प्रकारे वागणूक दिली, आम्ही सुद्धा तुम्हाला वागणूक दिली आणि यापुढेही तुम्ही शाळेमध्ये याल, शाळा तुमचीच आहे असं सर्व शिक्षक वर्ग म्हणाला, जेणेकरून तुमचंही विद्यार्थ्यांना मिळेल आणि आम्हालाही आनंद निर्माण. तुम्ही जर पुन्हा जर समजा तुम्हाला बोलवलं किंवा आले तर अधिक ते चांगलं होईल, आनंद निर्माण होईल. शेवट आपण या गोष्टीवरती घेऊया सर की आता यानंतर तुमचा प्लॅन काय असणार आहे? आता यानंतर प्लॅन म्हणजे पुढे काहीतरी करावं बुवा, कारण त्याशिवाय जमणार नाही. शेवटी म्हणजे शासनाच्या नियमानुसार पेन्शन नाही, काहीच नाही, तर शेवटी उपजीविकेचं साधन म्हणून दर महिन्याला काहीतरी आपल्याला आर्थिक बाब प्राप्त व्हावी म्हणून क्लासेस किंवा ट्युशनी शिकवणी वर्ग सुरू करावे असा मनामध्ये निर्धार आहे. सर, आपल्याला शेतीविषयी काही असं विशेष माहिती आहे का? शेतीविषयी मला तेवढी काही माहिती नाही, परंतु आमच्याकडे आम्ही प्रॉपर खिरोदेचे असल्यामुळे आमच्याकडे कोरडीची शेती आहे, पण ती अगदी एकत्रित असल्यामुळे आमची थोडी फार आहे.
तेवढं त्यामध्ये मला शेतीचं काही चालेल. चौधरी, राहणार फैजपूर, जिल्हा जळगाव, तालुका यावल. शाळेत शाळा भारत विद्यालयामध्ये त्यांची नेहमीप्रमाणे 10 ते 5:30 पर्यंत जात होते. तिथे गेल्यानंतर अध्यापन विद्यार्थ्यांमध्ये खूप रमायचे. तिथल्या सर लोकांमध्ये, शिक्षक, सर्व मॅडम सर्वांशी त्यांच्यामध्ये रमायचे, शिकवायचे मुलांना. आणि बचतीचे हे पण बचत पण करायचे तसे. आणि सर्व विद्यार्थ्यांमध्ये रमून शिकवायचे. बचतीची सवय होती. बचत करून थोडी पुढे आपल्याला कामा येईल. पेन्शन असेल नसेल तरी ते पुढे कामा येते. पण आता सरकारने असा नियम काढलाय, तो नियम खूपच आहे. म्हणजे पुढची काही जीवनाची व्यवस्थाच नाही. मॅडम, आता सरांच्या याच्यावरती प्रश्न असा असेल, सरांच्या स्वभावाबद्दल नेमकं कसा सरांचा स्वभाव कसा आहे? स्वभाव एकदम सर्वांची मन मिळव, खूप छान. सर्वांची बिलकुल घरी असो, शाळेमध्ये असो, नातेवाईकांमध्ये असो, सर्वात बिलकुल सिंपल स्वभाव. सर्वांमध्ये मन मिळावून मिसळून सर्वांचे काम करायचे. सर लोकांचे, मॅडम लोकांचे पण